नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणित विषयातील चौथा धडा अपूर्णांकावरील क्रिया यामधील सराव संच 10 सोडवणार आहोत। सराव संच 10 मधील पहिला प्रश्न बघूया। प्रश्न आहे बेरीज करा। त्यातील पहिलं उदाहरण बघूया। 6.1/3 अधिक 2.1/3 या ठिकाणी आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज करायची आहे। पहिले त्यांचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल, मग नंतर त्यांची बेरीज करता येईल। त्यासाठी आपण सराव संच 9 बघितला आहे, ज्यामध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केले। याप्रमाणे 3×18 अधिक 1=19/3 पहिल्याचे रूपांतर काय होणार 19/3। त्याचप्रमाणे 3×2=6 अधिक 1=7/3 याप्रमाणे आता काय होणार दोघांची बेरीज छेद समान आहे म्हणून अंशांची बेरीज होणार छेद तसाच राहील 19 आणि 7 26 26/3। पुन्हा या आलेल्या अंशाधिक अपूर्णांकांचे सुद्धा आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकतो। तसे प्रश्नात काय आपल्याला सांगितले नाहीये, पण करू शकतो किंवा नाही पण करू शकत। या ठिकाणी आपण या प्रश्नासाठी करूया। मग काय येणार 3×8=24 बाकी किती उरली 2 आणि छेदात 3 तसेच म्हणून 8.2/3 अशा प्रकारे 26/3 चे आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केले आहे। पुढचं उदाहरण बघूया। 1.1/4 अधिक 3.1/2 मग पहिले अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे। 4×1=4 अधिक 1=5/4 याप्रमाणे 5/4 6 अधिक 1=7/2 याप्रमाणे। आता यांचे छेद समान आहे का नाही, पहिले छेद समान करून घेऊया। 2चा इथे आपल्याला 4 करता येईल, त्यासाठी 2ने गुणावं लागेल म्हणून 5/4 तसेच राहील। पुढे 7/2 ला 2ने गुणायचं 7×2 खाली 2×2 काय येणार मग 5/4 अधिक 7×2=14 2×4 आता काय झाले छेद समान झाले म्हणून अंशांची बेरीज होणार छेद तसाच राहील। 5 अधिक 14 किती होणार 19 आणि छेद 4 तसाच म्हणून उत्तर काय भेटेल 19/4। याचे तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकात पण रूपांतर करू शकता, नाहीतर असे पण उत्तर चालेल। प्रश्नात काय आपल्याला असं सांगितलं नाही की पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा। तिसरं उदाहरण बघूया। तिसरं उदाहरण आहे 5.1/5 अधिक 2.1/7 पहिले यांचे रूपांतरण करायचे। 5×5=25 आणि 1=26/5 पुढे 7×2=14 अधिक 1=15/7 छेद काय आहे भिन्न म्हणून छेद समान करायचे किंवा तिरकस गुणाकाराने सुद्धा आपण सोडवू शकतो। या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूया। 26×7 आणि 15×5 छेदी 5×7=35 म्हणजे असा गुणाकार असा आणि मग नंतर या दोघांचा गुणाकार बघूया। 7×42 42 किती आले 2 हातचे आले 4 7×2=14 आणि 4=18 मग काय भेटले 182 15×5=75 आणि खाली 35 तसेच। मग आता यांची बेरीज करायची। 5 आणि 2 7 8 आणि 7 15 15×5 हातचा आला 1 1 आणि 1 2 मग किती आले 257 छेदात 35 तसेच राहणार। अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर भेटले आपल्याला 257/35। चौथं उदाहरण बघूया। 3.1/5 अधिक 2.1/3 आधीप्रमाणेच पहिले रूपांतर करायचे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात। 5×3=15 आणि 1=16 16/5 नंतर 3×2=6 आणि 1=7/3 पुन्हा छेद भिन्न आहे, तिरकस गुणाकार करून छेद समान करायचे। 16×3=48 आणि 5×7=35 मग काय आले अंशात 48 अधिक 35 आणि छेदात 5×3=15 आता यांची बेरीज करायची। 48 आणि 35 किती होणार 83 आणि छेदात 15 तसेच म्हणून काय उत्तर आले याचे 83/15। दुसरा प्रश्न बघूया। आता दुसरा प्रश्न आहे वजाबाकी करा। पूर्णांक युक्त अपूर्णांकांची या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे। त्यातील पहिलं उदाहरण बघूया। पहिलं उदाहरण आहे 3.1/3 वजा 1.1/4 या ठिकाणी सुद्धा अपूर्णांकांचे या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करायचे आणि मग वजाबाकी करायची। मग काय येणार 3×3
9, 9 आणि 1 10, 10 छेदी 3, पुढे 4 1 4 अधिक 1 5 छेदी 4, मग काय येणार 5 छेदी 4. मग आता छेद समान आहे का? नाही, म्हणून तिरकस गुणाकार करायचा. 10 चौक 40 आणि 3 5 15, मध्ये वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह येणार आणि छेदी 3 चौक 12. 40 मधून 15 गेले किती होणार? 25 आणि छेदात 12 तसेच, म्हणून उत्तर काय भेटले? 25 छेदी 12. या ठिकाणी आपण याचे पुन्हा पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. मग काय येणार? 12 दुने 24, बाकी किती उरली? 1 आणि छेदात 12 तसेच, म्हणून उत्तर आले 2 अपूर्णांक 1 छेदी 12. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 5 अपूर्णांक 1 छेदी 2 वजा 3 अपूर्णांक 1 छेदी 3. काय होणार? 2 पंचे 10 आणि 1 11, 11 छेदी 2, पुढे 3 त्रिक 9 आणि 1 10, 10 छेदी 3. मग काय भेटणार? 11 छेदी 2 वजा 10 छेदी 3. आता छेद समान आहे का? नाही, म्हणून तिरकस गुणाकार करून सोडवायचं. 11 त्रिक 33, बेद आहे 20 आणि बेद त्रिक 6. काय ना? 33 वजा 20 छेदी 6, 33 मधून 20 गेले किती होणार? 13 आणि छेदात 6 तसेच, म्हणून उत्तर आले 13 छेदी 6. तिसरं उदाहरण बघूया आता. तिसरं उदाहरण आहे 7 अपूर्णांक 1 छेदी 8 वजा 6 अपूर्णांक 1 छेदी 10. या ठिकाणी सुद्धा पहिले अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 8 7 56 आणि 1 57, 57 छेदी 8 आणि इकडे 10 सक 60 आणि 1 61, 61 छेदी 10. याप्रमाणे आता तिरकस गुणाकार करून सोडवायचं. 57 गुणिले 10 570 आणि 61 गुणिले 8 काय येणार? 8 1 8 आणि 8 सक 48, म्हणून काय येणार? अंशात 570 वजा 488 आणि छेदात 8 गुणिले 10 80. याप्रमाणे आता यांची वजाबाकी करायची. काय येणार? त्यांची वजाबाकी 82. याप्रमाणे 10 मधून 8 गेले, उरले 2. हातचा दिला 7तून 8 ने जात, म्हणून 17तनं 8 आणि हातच्याचा 1 9 गेले किती उरले? 8 आणि 5तनं 5 गेले, उरले 0 आणि छेदात 80 तसेच, म्हणून उत्तर भेटणार 82 छेदी 80. या दोघांना 2 भाग जातो, म्हणून अजून आपण सोडवू शकतो. काय येणार मग? 2 चौक 8 2 1 2 आणि खाली 2 चौक 8 2 0 0 म्हणजे 40, 41 छेदी 40. हे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटले आहे. चौथं उदाहरण बघूया. चौथं उदाहरण आहे 7 अपूर्णांक 1 छेदी 2 वजा 3 अपूर्णांक 1 छेदी 5. पुन्हा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 2 7 14 आणि 1 15, 15 छेदी 2. पुढे काय येणार? 5 त्रिक 15 अधिक 1 16 छेदी 5. मग काय आले? 15 छेदी 2 वजा 16 छेदी 5. तिरकस गुणाकार करून सोडवायचं. 15 5 75 वजा 16 दुने 32 आणि छेदी 2 पंचे 10. आता 75 मधून 32 वजा करायचे. काय येणार? 43. 5तून 2 गेले 3, 7तून 3 गेले 4, मग काय येणार? अंशात 43, छेदात 10 तसेच राहतील, म्हणून उत्तर काय भेटले? 43 छेदी 10. तिसरा प्रश्न बघूया आता. तिसरा प्रश्न आहे सोडवा. खालील उदाहरणे सोडवायची आहे आपल्याला. पहिलं उदाहरण बघूया. सुयशने 2 अपूर्णांक 1 छेद 2 किलोग्राम आणि आशिषने 3 अपूर्णांक 1 छेद 2 किलोग्राम साखर आणली, तर दोघांनी मिळून किती साखर आणली? साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? पहिले दोघांनी मिळून किती साखर आणली यासाठी आपल्याला दोघांनी आणलेल्या साखरेची बेरीज करावी लागेल. त्यांची बेरीज पहिले करूया. 2 अपूर्णांक 1 छेद 2 अधिक 3 अपूर्णांक 1 छेदी 2. पहिले यांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करायचे. 2 दुने 4 आणि 1 5 छेदी 2. काय येणार? 5 छेदी 2. पुढे 2 त्रिक 6 आणि 1 7, 7 छेदी 2. मग आता यांची बेरीज करायची. छेद समान आहे, अंशांची बेरीज होणार, छेद तसाच राहणार. 5 आणि 7 12 छेद 2 तसाच, मग 12 छेदी 2 काय येणार? 6. म्हणून दोघांनी मिळून 6 किलोग्राम साखर आणली. आता 1 किलोचा भाव किती आहे? 32 रुपये. असा 6 किलोचा भाव काय येणार? तर या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला ती किंमत कळेल. मग दोघांचा गुणाकार करूया. म्हणून साखरेची एकूण किंमत काय येणार? 6 गुणिले 32. मग काय येणार? 6 गुणिले 32, 6 दुने 12, 12 येणार इथे 2, हातचा आले 1, 6 त्रिक 18 आणि 1 19, म्हणून उत्तर येणार 192. म्हणून
साखरेची एकूण किंमत 192 रुपये आहे. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे, आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली, उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली, तर किती भागात वांग्याची लागवड केली? हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले आपल्याला बटाट्याची लागवड आणि पालेभाज्यांची लागवड केलेल्या क्षेत्राची बेरीज करावी लागेल आणि ती आलेली बेरीज एकामधून वजा केली की आपल्याला वांग्याचं क्षेत्र मिळेल, कारण संपूर्ण क्षेत्र जे आहे ते काय राहणार? 1 राहणार. पहिले यांची बेरीज करूया. 2/5 अधिक 1/3. छेद समान आहे का नाही म्हणून तिरकस गुणाकार करून सोडवूया. 3 दुने 6. या ठिकाणी 5 1 5, 6 आणि 5 आणि छेदात 5 त्रिक 15. काय येणार मग? 6 आणि 5 11, छेदात 15. तसेच म्हणजे बटाट्याचे आणि पालेभाज्यांची लागवड केलेले क्षेत्र किती आहे? 11/15. आता संपूर्ण क्षेत्र म्हणजे जे काय 1 त्यामधून 11/15 वजा केले की आपल्याला वांग्याची लागवड किती भागात केली ते कळेल. म्हणून एकामधून 11/15 वजा करूया. मग या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. 15 1 15. इथे एकाच्या खाली काही नाही म्हणजे काय 1. 1 गुणिले 11 11. म्हणून काय येणार? अंशात 15 वजा 11 आणि खाली 15. इथे छेदात काही नाही म्हणजे 1 म्हणून 15 गुणिले 1 15. काय येणार? 15तून 11 गेले 4 आणि छेदात 15. तसेच म्हणून उत्तर काय आले? 4/15. म्हणून आराधनाने आपल्या परसबागेतील 4/15 भागात वांग्याची लागवड केली. तिसरं उदाहरण बघूया आता. तिसरं उदाहरण आहे, संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 भाग इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 भाग इतके पाणी भरले. उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता 560 लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक आहे? पहिले संदीपने 4/7 इतके पाणी हौदात भरले, नंतर रमाकांतने भरले. म्हणून पहिले या भागांची आपण बेरीज करूया म्हणजे हौदात किती पाणी आहे ते कळेल. मग त्याचा 3/14 भाग हा उमेशने त्या हौदातून काढला आणि तो झाडांना दिला. त्याची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. बघूया. पहिले यांची बेरीज करूया. 4/7 अधिक 1/4. छेद समान आहे का नाही म्हणून तिरकस गुणाकार करून सोडवायचं. 4 चौक 16, 7 1 7 आणि 7 चौक 28. 16 आणि 7 किती? 23. मग काय येणार उत्तर? 23/28. आता 23/28 या भागामधून उमेशने 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. म्हणून 23/28 मधून 3/14 भाग वजा केला की आपल्याला हौदात किती लिटर पाणी आहे ते कळेल. पहिले यांची वजाबाकी करूया. 23/28 वजा 3/14. या ठिकाणी छेद समान नाहीये, छेद समान करायचे. 14चे आपल्याला 28 करता येईल, त्यासाठी 14ला 2 ने गुणावं लागेल, वर 3ला पण 2 ने गुणावं लागेल. मग काय येणार? 23/28 वजा 3 गुणिले 2 आणि खाली 14 गुणिले 2. मग काय येणार? 23/28 तसेच राहतील, वजा 3 दुने 6 आणि 14 दुने 28. आता छेद समान झाले. अंशांची वजाबाकी करायची, छेद तसाच राहील. 23 वजा 6 किती? 17 आणि छेद 28. म्हणून काय आले? 17/28. तर हौदाची क्षमता किती दिली आपल्याला? पूर्ण क्षमता 560 लिटर आणि त्यापैकी 17/28 भाग पाणी हौदात शिल्लक आहे. म्हणून मग 560चा 17/28 भाग आपण काढला की आपल्याला कळेल की किती लिटर पाणी हौदात शिल्लक आहे. त्यासाठी काय करावं लागेल? 560 गुणिले 17/28 याप्रमाणे आता सोडवायचे. 28 1 28, 28 दुने 56 आणि पुढे येणार 0 म्हणून 20. मग काय येणार? 20 गुणिले 17. 20 गुणिले 17 किती होतील? मग 17 दुने 34, पुढे एक 0 लागणार म्हणून 340. म्हणून हौदात 340 लिटर पाणी शिल्लक असेल. तर हा होता सराव संच 10. पुढील व्हिडिओमध्ये बघूया पुढील सराव संच. धन्यवाद.